पुण्याच्या झिंगाबाई टाकळी या भागातलं हे घर। या घरात एक बोगस सेक्स रॅकेट राबवून अनेकांची फसवणूक सुरू होती। या घरात राहणारी अलका ढोके नावाची महिला याची मास्टर माइंड आहे। अलका आणि तिची टोळी 60 वर्ष वयोगटाच्या पुरुषांचा शोध घ्यायचे। या पुरुषांना मसाजचं आमिष दाखवून या घरात आणलं जायचं। तिथं खोलीत गेल्यावर काही वेळानं आत असलेली मुलगी बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांना विशेषतः संकेत द्यायची। संकेत मिळाल्यावर पोलिसांच्या वर्दीतले नकली पोलीस तिथं धाड मारायचे। या ठिकाणी या ज्या मुली येतात, बाहेरगावाहून मुली येतात, त्यांना या व्यवसायासाठी आल्यानंतर त्यांना या व्यवसायामध्येच न टाकता बाहेरचे गिराईक बोलवून त्या गिराईकांना आतमध्ये पाठवून आम्ही या ठिकाणी बोगस पोलिसाची रेड करतो आणि त्यासाठी लागणाऱ्या ह्या वस्तू आहेत, असं त्यांनी कॅप, लाल शूज वगैरे सगळा। अचानक पडलेल्या या धाडीनं ती व्यक्ती गोंधळायची। याचा फायदा ही टोळी घेत होती। पोलिसांच्या गणवेशात असलेल्या बोगस पोलिसांकडे बनावट आय कार्डही होतं, पण आधीच घाबरलेलं सावज ते तपासूही शकायचं नाही। अखेर या जाचातून सुटण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जायची। त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीनुसार त्याला 50,000 ते 5 लाखांपर्यंत लुबाडलं जाईल। आजवर एकूण 70 जणांना लुबाडल्याची पोलिसांची माहिती आहे। विशेष म्हणजे या गोरख धंद्याला एका पोलीस अधिकाऱ्याची आणि एका माजी सैनिकाचीही मदत असल्याची चर्चा आहे। आम्हाला संशय आहे, परंतु चौकशीमध्ये अजून काय असं आढळलेलं नाही। तसं जर काय असेल तर आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून देऊ। या प्रकरणी आतापर्यंत 4 महिलांसह 9 जणांना अटक झाली आहे। मात्र अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। अखिलेश हाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।